नितीन नवीन यांनी अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच पहिल्याच दिवशी काही मोठे निर्णय घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले। भाजपच्या नव्या अध्यक्षांनी आपली टीम कामाला लावली आहे। नितीन नवीन यांनी आपल्या पहिल्याच निर्णयात विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी सोपवली आहे। तावडेंचा भाजपमधला वाढता दबदबा या निर्णयामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालाय। केरळमध्ये होऊ घातलेल्या केरळ विधानसभा निवडणुकीसाठी विनोद तावडे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्या मदतीला शोभा करंदलाजे या सहप्रभारी म्हणून काम पाहतील। दक्षिण भारतात कमळ फुलवण्यासाठी तावडेंवर हा विश्वास टाकला गेलाय। तर चंदीगड महापौर निवडणुकीसाठी विनोद तावडेंकडे प्रभारी पदाची सूत्र देण्यात आलेली आहेत। तर विनोद तावडे यांचा राष्ट्रीय राजकारणातला भाजपमधला वाढता दबदबा अधोरेखित करणारी ही बातमी आहे। भाजपमध्ये विनोद तावडेंवर जबाबदारी वाढली आहे। केरळ हे भाजपसाठी एक क्रुशियल राज्य आहे, कारण का आजपर्यंत केरळमध्ये भाजपची सत्ता येऊ शकलेली नाही आणि एकूणच दक्षिण भारत हा भाजपसाठी काहीसा अवघड ठरलाय आणि हे अवघड गणित सोडवण्याची जबाबदारी नितीन नवीन यांनी विनोद तावडे यांच्या खांद्यावर सोपवलेली आहे। बिहारची जबाबदारी देखील विनोद तावडे यांच्या खांद्यावर होती आणि आपली जबाबदारी चोख पार पाडल्यानंतर आता नवीन जबाबदारी विनोद तावडे यांच्या खांद्यावरती देण्यात आलेली आहे। केरळ विधानसभा निवडणुकीचे प्रभारी असतील विनोद तावडे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।